नमस्कार मंडळी, तर कसे आहात? मी तृप्ती पाटील स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही वन डे ट्रिपसाठी आंबोली घाटात आलेलो आहोत. आंबोली घाटामध्ये पावसाळ्यात खूप धुकं असतं, म्हणजे समोरची गाडी येताना पण दिसत नाही, एवढं धुकं असतं. पाहू शकता. आणि आम्ही आत्ता आंबोली घाटात पोहोचलो आहोत. खूप छान व्ह्यू आहे. हा आंबोली घाटातला वॉटरफॉल आहे. पाहू शकता, खूप सुंदर आहे आणि इथे खूप गर्दी होती पर्यटकांची. इथे वॉटरफॉलला जाण्यासाठी 20 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. इथे वॉटरफॉलला गर्दी असल्याकारणाने आम्ही आतमध्ये गेलो नाही वॉटरफॉलला, कारण आम्हाला बाकीची ठिकाणेसुद्धा कवर करायची होती लवकरच वन डेमध्ये. तर मग आम्ही तिथे साईडला असलेल्या छोट्याशा वॉटरफॉलला गेलो. तेच पुढे समोर 2 मिनटावर आहे हा वॉटरफॉल. आम्ही चालतच आलो होतो आणि इथे आम्ही खूप एन्जॉय केला, खूप फोटोशूट केला आहे. पाहू शकता, इथे जास्त गर्दी नव्हती म्हणून आम्ही इथेच थांबलो थोडा वेळ. आणि आमची साई तर पाण्यातून बाहेरच येत नव्हती, खूप रडत होती बाहेर येताना. आमच्या साईने तर पाण्यात खूप एन्जॉय केलं, पाण्यातून बाहेर यायलाच मागत नव्हती. पाहू शकता, खूप एन्जॉय करते बघा. तुम्ही जर पावसाळी ट्रिप काढणार असाल तर आंबोली घाट हा खूप छान पॉईंट आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आम्ही पण इथे खूप एन्जॉय केला, खूप मज्जा मस्ती केली आणि खूप फोटोशूटसुद्धा केलेलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर आम्ही पुढे जाणार आहोत कावळा साजला. चला तर मग. तर आता आम्ही आलो आहोत काळवासादला. काळवासाद हे आंबोली घाटापासून 10-15 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे पण खूप छान दृश्य आहे, पाहू शकता. इथे पण खूप धुकं आहे आणि वारे पण खूप जोराने वाहतात इथे. तुम्ही पाहू शकता, खालच्या ओढ्यातलं पाणी वाऱ्याने वरती येतं आहे आणि ते पाणी एवढं वरती येतं की जसा पाऊस लागतो त्याप्रमाणे येतं आहे. पाहू शकता, हे जे मध्ये मध्ये पाणी आलेलं दिसतंय ते पावसाचं पाणी नाही आहे, ते ओढ्यातून वरती आलेलं पाणी आहे. जर तुम्ही कधी आंबोली घाटात आलात तर इथे नक्की विजिट करा. खूप छान आहे इथे पाहण्यासारखं आणि शक्यतो पावसाळ्यातच या, पावसाळ्यातच हे दृश्य पाहायला भेटेल. आम्ही पण खूप एन्जॉय केला हा पॉईंट आणि खूप सुंदर वातावरण आहे इथलं. हा आमच्या ट्रिपचा शेवटचा पॉईंट आहे. हे मंदिर शंकर महादेवांचं आहे. इथून हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आहे, पाहू शकता. आणि वातावरण खूप मस्त आहे, छान आहे. सगळीकडे झाडच आहेत, पूर्ण जंगलामध्ये हे मंदिर आहे बांधलेला. इथून हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आहे आणि इथे ह्या गुफा आहेत. ह्या गुफेतून झरे वाहत आलेले आहेत आणि या झऱ्यांचं पाणी खूप नितळ आहे, स्वच्छ आहे, पाहू शकता. ही गुफा थोडी मोठी आहे आणि पाहायला तर खूपच सुंदर आहे. पाहू शकता, ही गुफा आहे आणि ह्या गुफेतून असं छान नितळ असं पाणी वाहत आहे. आता पावसाळ्यामध्ये खूप मोठं पाणी असते झऱ्यांना आणि हे मंदिर पहा पूर्ण पाण्यातच आहे. आम्ही मंदिरात दर्शन घेतलं आणि इथे आता सगळेजण पाण्यामध्ये खेळत आहेत.
हे पाहू शकता साई बघा किती भिजले आणि तरी पण ती पाण्यातून बाहेर यायला मागतच नाही. एकदा जर पाण्यात गेली की ती बाहेर येतच नाही. इथे खेळत आहे तिच्या पप्पांबरोबर आणि शिवदीदीबरोबर. हे बघा किती नखरे बघा तिचे. हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मंदिर आहे हे. तर आणि इथे आलं तर खरंच खूप मन तृप्त होऊन जाईल. तर इथे एकदा नक्की भेट द्या, कारण खरंच मन तृप्त होण्यासारखं वातावरण आहे. असं पूर्ण जंगल आहे आणि जंगलात वसलेलं एक असं मस्त छान मंदिर आहे. इथे आमच्या साईची मस्ती तर काही संपतच नाही आहे आणि एकदा पाण्यात गेली तर ती बाहेर यायचं नावच घेत नाही. किती मस्ती करते बघा. खूप लोक तर तिच्याकडेच पाहत होते आणि काहींनी तर तिचा व्हिडिओज बनवून घेतलेत. अशी आमची नकटू बघा. चला तर आता निघालेलो आहोत आमच्या गाडीकडे आणि जाता जाताचं पण दृश्य खूप छान आहे. आणि आंबोळी घाटात तर पूर्ण धुकंच असते. पावसाळ्यात तुम्ही एकदा नक्की भेट द्या आंबोळी घाटात. हे पाहू शकता खूप पर्यटक आलेले आहेत आणि तुम्ही पण एकदा विजिट करा. आम्ही पण म्हणजे ट्रिपमध्ये खूप एन्जॉय केला. खूप छान छान प्लेसेस आहेत इथे पाहण्यासारख्या. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदात राहा आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि आंबोळी घाटात नक्की विजिट करा.